मित्रांनो यात्रेची खरी मजा मस्ती सुरू झाली आहे. सर्व मित्रमंडळी माझे फुल जल्लोषामध्ये वाजत गाजत प्रवास सुरू केला. चला तर बघूया मित्रांनो पुढे आमचा प्रवास कसा होतो आहे आणि किती मजा मस्ती आमच्या पुढच्या प्रवासात करतो आहे. तर बघत राहा माझ्या चॅनलवरती आपलाच लाडका आपलाच खेळा लोकल बाबा राजी. अंजनीच्या सूता बोला जय जय हनुमान. चला काकांनी आमच्या उघडलाय दरवाजा. फायनली संदेश गाण्याचा आस्वाद घेत खूप ठेक्यावरती ढोलकीच्या आणि
टाळांच्या नादावरती खूप असा रंगत जमली होती. खूप अशी मजा करत करत आम्ही अर्धा पल्ला रस्त्याचा गाठला होता आणि पुढे आमच्या जेवणाची जिथं व्यवस्था केली होती तिथे येऊन पोचलो. हॉटेल डोंगरा, या डोंगरा हॉटेलमध्ये आमच्या जेवणाची व्यवस्था केली होती. पुढचे प्रवास बघूया कसा झाला. लज्जतदार जेवणाचा आस्वाद घेऊन मी पुढच्याला मार्गाला लागतो आहे. तर बघा मित्रांनो कसा झाला पुढचा ब्लॉग. संदेश एक माहिती पाहिजे होती. बोल ना. आता पुढचा आपला कार्यक्रम कसा आहे आणि पुढचा मार्ग कसा आहे आपला काय? आता आपण समृद्धी महामार्गाने डायरेक्ट औरंगाबादला आउट निघणार आणि मग तिथून आपण जाणार देऊळगाव राजा. तिथे देऊळगाव राजाला चैत्रपट हॉटेलमध्ये आपली सगळ्यांची रात्रीची जेवणाची व्यवस्था केली आहे. तिथून पुढे आपण सरळ आपला प्रवास जाणार पिंपळगाव सराई, चिखली बुलढाणा. आणि बुलढाणा गेलं ते पुढे किती वाजता आपण तिकडे पोहोचणार बुलढाण्याला? रात्र होईल आपल्याला 1 वाजेल पोचता. तरी आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करायचं तर अजून मजा मस्ती केवढी असणार आहे? हा मजा मस्ती धमाल आता पूर्ण असणार आहे आपली. 4 दिवसाचा आपला टूर आहे. चालेल. 2 दिवस संदलमध्ये जातील, बाकी 1 दिवस ट्रॅव्हल जायचा आणि 1 दिवस ट्रॅव्हल यायचा. चला तर मित्रांनो पुढे आपल्या ब्लॉगमध्ये किती मजा आणि मस्ती करायची आहे तर बघत असाल तुम्ही किती आपला ब्लॉग मोठा होणार आहे आणि थोडक्यात आपण सर्व मजा मस्ती करणार संदेशसोबत. सो वन्स अगेन कीप इट अप. हॉटेल डोंगरा येथील लज्जतदार जेवणाच्या आस्वाद घेऊन पुढच्या मार्गाला लागतात.